दिवाळी फराळाची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी घेऊन आले आहे खास टिप्स. या वापरून तुमचा फराळ इतका चविष्ट आणि परफेक्ट बनेल, खाणारे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग. पीठ आणि कणकेसाठी खास टिप्स. शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी पिठात तुपाचं मोहन घालताना त्यात चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा बारीक रवा घाला. शंकरपाळी जास्त खुसखुशीत होतात आणि तुपात विरघळत नाही. करंजीचा पापुद्रा कुरकुरीत करण्यासाठी पारीसाठी मैदा मळताना 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि कडकडीत गरम तुपाचं मोहन घाला. पारी पातळ लाटा, करंज्या अजिबात तेलकट होणार नाहीत. चकली तुटू नये म्हणून चकलीची भाजणी दळून आणल्यावर ती लगेच वापरू नका. किमान 4-5 तास ती तशीच मुरू द्या. यामुळे पिठातील ताण कमी होतो आणि चकल्या पाडताना तुटत नाहीत. अनारशाचे पीठ फसल्यास. अनारशाचे पीठ पातळ झाले असेल तर घाबरू नका. त्यात चमचाभर भाजलेले तांदळाचे पीठ मिसळा. पीठ लगेच योग्य होईल. सेवेसाठी पीठ मळताना तेलाऐवजी 2 चमचे वनस्पती तूप डालडा गरम करून घाला. सेव जास्त खुसखुशीत आणि हलकी होते. लाडवाचे रवा बेसन करताना रवा किंवा बेसन भाजताना शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी 1 चमचा साई मलाई घाला. यामुळे लाडूंना खव्यासारखी चव येते आणि ते मऊ राहतात. मैद्याचे पदार्थ पांढरे शुभ्र होण्यासाठी. शंकरपाळी करंजीसाठी मैदा मळताना पाण्यात 1-2 थेंब लिंबाचा रस घाला. मैद्याचा काळपटपणा निघून जातो आणि पदार्थ तळल्यावर पांढरे शुभ्र दिसतात. भाजणीला सुंदर रंग येण्यासाठी चकलीची भाजणी भाजताना त्यात 1 चमचा अख्खे धणे आणि अर्धा चमचा बडीशेप घाला. चकलीला एक वेगळाच सुगंध आणि सुंदर रंग येतो. पदार्थ तेलात तळताना तेल कमी पिण्यासाठी कोणताही पदार्थ तळायच्या आधी तेलात चिमूटभर मीठ टाका. यामुळे पदार्थ कमी तेल शोषून घेतात. कढईतील तेल स्वच्छ करण्यासाठी एका पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला लागू नये म्हणून तळण झाल्यावर तेलात लिंबाची 1 फोड किंवा ब्रेडचा छोटा तुकडा तळून टाका. तेल स्वच्छ होते आणि वासही जातो. शंकरपाळीला सुंदर पदर सुटण्यासाठी शंकरपाळीची पोळी लाटून झाल्यावर त्याला तुपाचा हात लावून घडी घाला. जशी आपण चपातीला घालतो पुन्हा लाटून शंकरपाळ्या कापा. तळल्यावर त्यांना सुंदर पदर सुटतील. करंजी फुटू नये म्हणून करंजीच्या कडा दूध आणि पाण्याच्या मिश्रणाने चिटकवा. तेलात सोडल्यानंतर करंज्या फुटत नाहीत. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.